बाकी शालिनी, तू माझ्या काळजीने इथपर्यंत आलीस, माझी चौकशी केलीस, मला बरं वाटलं. बाकी तू कशी आहेस? मुलगा कसा आहे तुझा? आणि नवरा आता त्रास नाही ना देत घरी येऊन? आता समजा ठीक आहे. ते मी जामकर साहेबांच्या घरी राहते ना, त्यामुळे आता समजा ठीक आहे बघा. त्या साकेतवर अजूनही उपचार चालू आहेत. त्याच्या बाबतीत आता बातमी काढायला जामकरकडे जाता येणार नाही. किमान हिच्याकडून तरी बातमी काढतो. चला, हे एक बरं झालं. साकेची बरं आहेत का आता? तब्येतीत काय सुधारणा झाली का नाही अजून? भाई आता नीट आहेत. देवाच्या कृपेने आणि वैद्यांच्या औषधांनी बऱ्याच गुण आले त्यांना. बोलायला वगैरे लागलाय काय? आठवतंय जुनं? नाही, अजून आठवत तर नाही आहे त्यांना. साहेबांनी आम्ही खूप प्रयत्न करतोय बघा. हेच तर पाहिजे मला. त्याला काही आठवलं तर माझा खेळ खल्लास होईल. हा, अहो पण ते ना सारखं डॉक्टर देवी असंच काहीतरी बरळत असतात. देवी देवी करता करता हा देवीसिंग कधी बोलायला लागेल कळणारही नाही. नक्की काय बदल झालाय हे बघितलं पाहिजे. वैद्याने सांगितलंय आठवड्याभरात बरे होतील. आता आठवायला लागेल त्यांना. काय झालं? तुम्ही दोघं असं काळजीत का दिसताय? नाही, ते साकेजींना अजून पण काय आठवत नाही ना, त्याच्यामुळे वाईट वाटते. बरं चालू दे तुमचं, हाय मी आता. काय नाही ते, अरे ताई माझी चांगली मैत्रीण होती ना. आता त्यांना जामकर साहेबांना शोधण्यासाठी साकेतचं बरं होणं लय महत्वाचं आहे. पण एवढे दिवस झाले तरी साकेत काही बरा होईना झालाय, त्यामुळं आम्हाला काळजी वाटते. अहो, काळजी करायचं काही कारण नाहीये. आता ते लवकरच बरी होतील की. मी आहे की काळजी घ्यायला. चांगलंय, अशीच काळजी घे त्याची. आता तुम्ही तुमची काळजी घ्या. त्यांना राधामाने तुम्हाला किती त्रास दिला असेल, तुमचा किती छळ केला असेल. पण ताई, त्यानं तुम्हाला असं कसं पळवून नेलं? नको आता तो विषय. ते सगळं आठवलं ना तरी घाबरायला होतं. पर येते मी. शालिनी, रंगपंचमीच्या दिवशी जे काही घडलं ते वाईटच होतं, पण ते सगळं विसरून तू आज माझी चौकशी करायला माझ्या दारात आलीस. मला खरंच चांगलं वाटलं. पण मी माझ्या नवऱ्यासाठी काहीही करू शकते हे तुला आता चांगलंच कळलं असेल. तेवढं फक्त लक्षात ठेव. बाय, माझं बी काय चुकलं असेल तर माफ करा. येते.